हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो आपण बघतोय टॉपिक टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. त्यातले ऑलरेडी बेसिक पार्ट जे आहेत जसं की फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रिकल जनरेटरचं वर्किंग, टर्बाईनचं कन्स्ट्रक्शन, त्यानंतर इलेक्ट्रिकल जनरेशनसाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी, ह्या सगळ्या आपण बेसिक स्टडीज केलेल्या आहेत. नाउ इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द फर्स्ट पॉवर प्लांट, दॅट इज द थर्मल पॉवर प्लांट. आता इथं जी काही थर्मल पॉवर प्लांट आहे तिथं आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे विथ युजिंग थर्मल एनर्जी. मग इथं काय करणार आहे, थर्मल एनर्जीचा यूज करून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट करणार आहे. सो बेसिकली आपण काय बघितलेलं होतं, आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करायची विथ द हेल्प ऑफ डिफरंट एनर्जी सोर्सेस. मग बेसिक काय करायचं, आपल्याला टर्बाईन जो आहे तो रन करायचा आहे बेस्ड ऑन एनर्जी सोर्स, आणि जो एनर्जी सोर्स आपण वापरणार आहे त्या एनर्जी सोर्स वरून ठरणार आहे की तो पॉवर प्लांट कोणता आहे. सो दिस इज द फर्स्ट वन. फर्स्ट पॉवर प्लांट बघणार आहे आपण, दॅट इज द थर्मल पॉवर प्लांट. मग इथे काय असणार आहे, जो काय एनर्जी सोर्स असणार आहे दॅट इज बेस्ड ऑन द थर्मल एनर्जी. ओके, सो दिस इज सम स्कीमॅटिक डायग्राम ऑफ थर्मल पॉवर प्लांट. हिअर त्याची स्कीमॅटिक डायग्राम. सो या डायग्राम मध्ये जे काही कन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेलं आहे थर्मल पॉवर प्लांट साठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी कोणकोणत्या आहेत. फर्स्ट वन इज बॉयलर, जिथे आपल्याला वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये करायचं आहे. सेकंड, टर्बाईन, जे काही स्टीम क्रिएट केलेलं आहे ते आपल्याला टर्बाईनच्या रोटेशन साठी वापरायचं आहे इन ऑर्डर टू रन द टर्बाईन. नाउ द टर्बाईन इज कनेक्टेड टू जनरेटर, जिथे आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे ऍज अ आउटपुट. नाउ द टर्बाईन आउटपुट इज कनेक्टेड टू, त्याचं एक एंड कोणाला कनेक्ट केलेलं आहे, या कूलिंग सिस्टीम मध्ये. नाउ द कूलिंग सिस्टीम कन्सिस्ट ऑफ एक कंडेन्सर आहे, त्यानंतर एक कूलिंग टॉवर आहे आणि एक पंप दिलेला आहे. सो बेसिकली इथं काय करायचं आहे, स्टीमचा यूज केल्यानंतर टर्बाईन मधून जे आउटलेट मधून जे स्टीम पडणार आहे बाहेर, त्याच्यामध्ये अबंडंट अमाऊंट ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी असणार आहे. ती हीट एनर्जी आपल्याला रियूज करायची आहे. मग याच्यासाठी आपण यूज करणार ही कूलिंग सिस्टीम. सो आफ्टर कूलिंग सिस्टीम नंतर एक पंप दिलेला आहे, जे काय करणार आहे, जे कूलिंग सिस्टीम मध्ये स्टीमचं वॉटर मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. दॅट वॉटर इज गिव्हन टू अगेन बॉयलर. ओके, आता ह्याच्यामध्ये दोन टावर्स यूज केलेले आहेत. फर्स्ट वन इज कूलिंग टावर, जिथून हे जे काय स्टीम कूल केल्यानंतरचे जे काय आउटलेट गॅसेस असणार आहेत या कूलिंग टावर मधून बाहेर पडणार आहेत, आणि बॉयलर मध्ये ज्यावेळी वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होणार आहे तिथेही काही कंबशन गॅसेस तयार होणार आहेत. ते सगळे गॅसेस या स्टॅक मधून बाहेर पडणार आहेत. ओके, सो दिस इज द बेसिक कन्स्ट्रक्शन. काय काय बघा, बॉयलर, बॉयलरचा एक एंड कनेक्टेड आहे स्टॅकला अँड अदर एंड कनेक्टेड टू द टर्बाईन. टर्बाईनचा एक एंड कनेक्टेड आहे कोणाला, कंडेन्सरला, आणि एक टर्बाईनचा शाफ्ट कनेक्टेड आहे जनरेटरला. ओके, सो कंडेन्सरचा एक युनिट जो काय आहे कनेक्टेड टू द कूलिंग टॉवर, अँड जो काही आउटलेट आहे कंडेन्सरचा दॅट इज अगेन कनेक्टेड टू द बॉयलर. सो दिस इज हाऊ द सिस्टीम कनेक्टेड फॉर द थर्मल पॉवर प्लांट फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. नाउ कम टू द वर्किंग. आता याचं वर्किंग कशा प्रकारे होतं. सो इनिशियली जो काय फ्युल आहे, ओके, इथं आपण जो काय फ्युल यूज करणार आहे दॅट इज कोल एनर्जी. ओके, सो बेसिकली हियर कोल इज युज्ड ऍज अ फ्युल फॉर द बर्निंग. ओके, इथे जे काय बर्निंग ऍक्टिव्हिटी आपण करणार आहे बॉयलर मध्ये, काय करणार आहे, वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये करणार आहे. कारण आपल्याला काय करायचं, टर्बाईन रन करायचं आहे बेस्ड ऑन स्टीम एनर्जी. सो फर्स्ट कोल इज युज्ड ऍज अ फ्युल अँड in boiler water is converted into the steam with the help of heating. म्हणजे इथं काय करणार आहे, हिटिंगची प्रोसेस करणार, त्यामुळे काय होणार, वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होणार आहे. नाव ती जी काही स्टीम तयार होणार आहे त्याचं टेम्परेचर हाय असणार, त्याचं प्रेशर जास्त असणार, आणि त्याचा फ्लो जे काय व्हेलॉसिटी आहे ती सुद्धा जास्त असणार. सो व्हॉट एव्हर द वॉटर प्रेझेंट इन द बॉयलर इट इज कन्वर्टेड इन टू द स्टीम विथ द हेल्प ऑफ हिटिंग बाय कोल ऍज अ फ्युल एनर्जी. Now here water is converted into high pressure and high velocity steam, and that steam is given to the turbine in order to rotate it. म्हणजे काय करणार, इथं जे काही आपल्याला स्टीम मिळणार आहे, ओके, ती स्टीम आपण काय करणार, टर्बाईनला देणार आहे इन ऑर्डर टू रोटेट द टर्बाईन. आता जसं स्टीम तयार झाली इथं सगळा वॉटर कंटेंट आहे, आपण काय केलं, इथं हिटिंग प्रोसेस केलेली आहे. हिटिंग प्रोसेस केल्यानंतर ह्याच्यामध्ये काय तयार झालं, स्टीम टर्बाईन झाला. ओके, जो स्टीम असणार आहे एकदम हाय प्रेशर असणार आहे. हा हाय प्रेशर स्टीम कशामध्ये तयार झाला हे काय आपल्याला
एक लाईन दिलेली आहे ज्याच्यामधून वॉटर फ्लो होते. त्या वॉटरमध्ये काय होणार आहे, वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये तयार झालं. दॅट स्टीम इज गिव्हन टू, कशाला दिलं आपण, टर्बाईनला. म्हणजेच बॉयलर मध्ये तयार झालेली स्टीम आता बाहेर पडली आणि इट इज गिव्हन टू द टर्बाईन. आता ज्यावेळी स्टीम टर्बाईनला जाऊन पोहोचणार आहे तिथं त्याचं प्रेशर जास्त असणार, त्याची वेलॉसिटी जास्त असणार. आता ही हाय प्रेशर आणि हाय वेलॉसिटी स्टीम ज्यावेळी टर्बाईनच्या ब्लेड्स वरती पडणार आहे त्यावेळी टर्बाईन काय होणार, रोटेट व्हायला स्टार्ट होणार. टर्बाईन स्टार्ट टू रोटेट. आणि जसं टर्बाईन रोटेट स्टार्ट झाला त्याचा जो काय शाफ्ट आहे, टर्बाईनचा शाफ्ट इज कनेक्टेड टू द जनरेटर. म्हणजेच जसं टर्बाईन रोटेट व्हायला स्टार्ट झालं त्याच वेळी जनरेटर रोटेट व्हायला स्टार्ट झालं. आणि जेव्हा जनरेटर रोटेट व्हायला स्टार्ट झाला त्यावेळी आपल्याला आउटपुटला मिळाली इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. आता ज्यावेळी टर्बाईनला रोटेट दिल्यानंतर, टर्बाईनला रोटेशन दिलं, स्टीम तिथे एक्सपांड झाला. एक्सपांड झाल्यानंतर जो काही एक्झॉस्ट स्टीम आहे, म्हणजे टर्बाईनला रोटेट केल्यानंतर राहिलेला जो काही स्टीम आहे तो स्टीम आपण एन्व्हायरमेंटला द्यायच्या ऐवजी त्याचं काय करणार आहे, इथे रियूज करणार आहे. कारण त्याच्यामध्ये हाय प्रेशर आहे, हाय वेलॉसिटी आहे. एक्सपांड झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आहे. त्याच्यामध्ये असलेली ही हीट एनर्जी आपल्याला रियूज करायची आहे. त्यामुळं आफ्टर एक्सपांडिंग इन टू द टर्बाईन, द आउटलेट ऑफ द टर्बाईन, द स्टीम फ्लोइंग फ्रॉम द टर्बाईन, इट इज गिव्हन टू द कुलिंग सिस्टीम. कुलिंग सिस्टीमला दिली. आता या कुलिंग सिस्टीम मध्ये काय होणार आहे, सो इथे एक्सपांड झाला स्टीम, राहिलेला स्टीम कुठे आला, या कंडेन्सर युनिट मध्ये. आता या कंडेन्सरचं काम काय आहे, जो काही हाय टेम्परेचर स्टीम आहे त्याचं टेम्परेचर कमी करणं आणि कन्वर्ट इट इनटू द वॉटर. कंडेन्सेट म्हणजेच काय करणार, वेपरचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये करणार आहे. आता हा जो काही कंडेन्सर आहे इट इज कनेक्टेड टू द कुलिंग टॉवर. हा कंडेन्सर कोणाला कनेक्टेड आहे, कुलिंग टॉवरला कनेक्टेड आहे. नाव आता ह्याच्यामध्ये आलेली जी काय हाय प्रेशर हाय टेम्पर्ड स्टीम आहे दॅट इज गिव्हन टू द, आता ह्याच्यामध्ये काय फ्लो होतोय, वॉटर फ्लो होतोय कंटिन्युअसली. ओके. आता ज्यावेळी ह्याच्यामधून स्टीम येणार आहे त्या स्टीमचं टेम्परेचर सगळ्यात जास्त आहे. मग या सर्क्युलेट होणारं वॉटरचं टेम्परेचर खूप कमी आहे. मग या वॉटरनं काय केलं, स्टीमची एनर्जी जी काय आहे ती ऍब्सॉर्ब करून घेतली. त्यामुळं इथला जो काय वॉटर फ्लो आहे इट बिकम्स हॉट. ओके. सो इथून कूल वॉटर येते आणि दॅट कूल वॉटर इथं आल्यानंतर या स्टीमची हीट काय आहे त्यानं ऍब्सॉर्ब केली, त्याचं टेम्परेचर वाढलं आणि दॅट हॉट वॉटर फ्लोइंग थ्रू दिस लाईन अँड कमिंग टू द कुलिंग टॉवर. आता इथला हॉट वॉटर कुठेपर्यंत आलाय, कुलिंग टॉवर पर्यंत आला. या कुलिंग टॉवर मध्ये काय केलं जाते, ते परत कूल केलं जाते. ओके. आणि इथं कूल केल्यानंतर जे काही रिमेनिंग वेपर्स अँड हॉट एअर आहे, ओके, दॅट हॉट एअर गिव्हिंग टू द एन्व्हायरमेंट थ्रू दिस कुलिंग टॉवर. म्हणजे इथं जी काय हाय टेम्पर्ड जी काय आहे स्टीम कन्वर्ट केलेली आपण वॉटरमध्ये आणलेलं आहे. म्हणजे इथलं जो काही टेम्परेचर आहे त्याने ऍब्सॉर्ब केलं, ह्याचं टेम्परेचर वाढलं. सो वॉटर कुठेपर्यंत आला, हॉट वॉटर या कुलिंग टॉवर पर्यंत. या कुलिंग टॉवर पर्यंत आल्यानंतर त्याचं टेम्परेचर आणखीन कमी केले जाते अँड दॅट इज द कूल्ड वॉटर. ओके. अँड दॅट कूल्ड वॉटर इज अगेन सर्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ पंप थ्रू द कंडेन्सर. म्हणजे हेच कूल केलेलं वॉटर परत आपण या पंप थ्रू या सर्क्युलेशन मध्ये आपण देणार आहे कंडेन्सर मध्ये. आता कुलिंग टॉवर मध्ये जे काही हॉट वॉटर आलेलं आहे कंडेन्सर मधून त्याचं टेम्परेचर परत कूल केलं जाते आणि ते कूल करत असताना जे काही रिमेनिंग वेपर्स आणि हॉट एअर तयार होणार आहे ते सगळे वेपर्स अँड हॉट एअर या कुलिंग टॉवर मधून एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज केले जातात. ओके. नाव आता हा जो काही कूल्ड वॉटर आहे दॅट इज सर्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ पंप थ्रू दिस कंडेन्सर आणि ही प्रोसेस कंटिन्युअस राहते जिथं स्टीमची जे काही मॅक्सिमम अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आहे ती इथे रियूज केली जाते. आणि इथं जो काही तयार झालेला वॉटर आहे इट इज अगेन सर्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ दिस पंप टू द बॉयलर. म्हणजे ह्याच्यामधला जो काही कूल्ड झालेला वॉटर आहे तो सगळा वॉटर काय केला जातो, परत पंप थ्रू या बॉयलरला दिला जातो. आणि या बॉयलर मध्ये जेव्हा वॉटर येणार आहे अगेन कोल ऍज अ फ्युल एनर्जी आहे, हिटिंग प्रोसेस होणार आणि हा जो काही कूल्ड वॉटर आहे हळूहळू इट इज गोइंग टू कन्वर्ट इन टू द स्टीम अगेन अँड द प्रोसेस कंटिन्यूज. आता ज्यावेळी या बॉयलर मध्ये या वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होणार आहे त्यावेळी
त्या बर्निंग प्रोसेसमुळे काही बर्निंग गॅसेस बाहेर पडणार आहेत आणि ते सगळे बर्न झालेले गॅसेस असणार आहेत कंबशन गॅसेस दॅट इज गिव्हन टू द एन्व्हायरमेंट थ्रू दिस स्टॅक. आता हा जो काही स्टॅक आहे या स्टॅक मधून जे काही बर्निंग गॅसेस आहेत जे बॉयलर मधून आउटलेट मधून बाहेर पडणार आहेत ते सगळे गॅसेस एन्व्हायरमेंट मध्ये सोडले जातात विथ द हेल्प ऑफ दिस स्टॅक. आता या स्टॅकला चिमणी सुद्धा म्हटलं जाते बट आपल्या टेक्स्टबुक मध्ये नाव दिलं आहे स्टॅक म्हणून. सो दीज आर द टू टावर्स वी आर युझिंग टू रिलीज द गॅसेस इन टू द एन्व्हायरमेंट. एक कुलिंग टावर मधून बाहेर पडणार आहे, एक कंबशन गॅसेस जे बॉयलर मधून आहेत ते बाहेर पडणार आहे एन्व्हायरमेंटला स्टॅक मधून. ओके, सो दिस इज हाऊ द थर्मल पॉवर प्लांट वर्क्स. सो फायनली काय मिळालं आपल्याला, आउटपुट मिळालं इलेक्ट्रिकल एनर्जी जेव्हा टर्बाइन रन होणार. ओके, सो बेसिकली सिंपल आयडिया काय आहे, बॉयलर मध्ये स्टीम तयार झाली, ती स्टीम टर्बाइनला गेली, त्या स्टीममुळे टर्बाइन रोटेट झाला, टर्बाइन रोटेट झाल्यामुळे जनरेटर रोटेट झाला आणि जनरेटर रोटेट झाल्यामुळे आपल्याला मिळाली इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि टर्बाइन मधून जो काही स्टीम बाहेर पडणार आहे त्याचं हीट रियूज करण्यासाठी आपण ही कूलिंग सिस्टीम दिलेली आहे आणि ती कूलिंग झाल्यानंतर रिटर्न ऍज अ वॉटर कोणाला दिलं जाणार आहे, बॉयलरला दिलं जाणार आहे. आणि जे काही एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते या दोन्ही टावर्स मधून एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज केले जातात. सो दिस इज हाऊ द थर्मल पॉवर प्लांट वर्क्स. आता ह्याच्यामध्ये स्टेजेस कोणते आहेत बघा, सिम्पली फर्स्ट वन इज जो काही तुम्हाला फ्लो चार्ट दिलेला आहे, या फ्लो चार्ट नुसार आपण जर का प्रोसेस बघायला गेलो तर सिंपल आहे. फर्स्ट फ्युअल ऍज अ कोल एनर्जी आपण युज केली, हिटिंग प्रोसेस कुठे झाली, बॉयलर मध्ये. बॉयलर मध्ये काय होणार आहे, वॉटरचे कन्व्हर्जन स्टीम मध्ये होणार आहे. दॅट स्टीम इज गिव्हन टू द टर्बाइन. कोणाला दिली ही स्टीम कन्वर्ट झाली, इट इज गिव्हन टू द टर्बाइन. ओके, आता हे टर्बाइन कोणाला कनेक्टेड आहे, जनरेटरला. सो टर्बाइन रोटेट झाला की जनरेटर रोटेट झाला आणि जनरेटर मधून मिळाले आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी. इन बिटवीन द बॉयलर अँड द टर्बाइन आपण काय युज केलेला आहे, एक कूलिंग सिस्टीम युज केलेला आहे. सो दिस इज द फ्लो चार्ट फॉर थर्मल पॉवर प्लांट. ओके, सो फ्युअल ऍज अ कोल, बॉयलर, टर्बाइन, जनरेटर अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि इन बिटवीन बॉयलर अँड टर्बाइन काय युज केलेलं आपण, कूलिंग सिस्टीम. ओके, जर का याच्या प्रत्येक स्टेज मध्ये काही ना काहीतरी एनर्जी ही कन्वर्ट होत जाणार आहे. आपल्याला जी काही कोल एनर्जी मध्ये, कोल मध्ये जी एनर्जी होती केमिकल एनर्जी, ती फायनल आउटपुट कोणामध्ये मिळाली, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. आता याचे स्टेजेस कोणते आहेत बघा. फर्स्ट, केमिकल एनर्जी इन द कोल इज कन्वर्टेड इनटू द थर्मल एनर्जी. आता कोल मध्ये जी काही केमिकल एनर्जी आहे, जेव्हा कोल इथं बर्न होणार आहे तेव्हा इथे काय क्रिएट होणार आहे, हीट, दॅट इज द थर्मल एनर्जी. म्हणजेच कोल एनर्जीचं कन्व्हर्जन म्हणजे कोल मध्ये आहे ती केमिकल एनर्जी, दॅट केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द थर्मल एनर्जी. आता ह्याच्यामध्ये जी काही थर्मल एनर्जी क्रिएट होणार आहे ती कोणामध्ये येणार आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. म्हणजे वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, या स्टीम मध्ये झालं. म्हणजे स्टीमची प्रेशर वाढली, वेलॉसिटी वाढली. ओके, मीन्स स्टीमला काय मिळाली, कायनेटिक एनर्जी. म्हणजे थर्मल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. आता स्टीम मध्ये असलेली कायनेटिक एनर्जी कोणामध्ये दिली, टर्बाइनला दिली आणि टर्बाइन रोटेट व्हायला सुरुवात झाला. मीन्स कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन. आणि कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, फायनल आउटपुट इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. दीज आर द एनर्जी कन्व्हर्जन्स थ्रू द सर्टन स्टेजेस इन थर्मल पॉवर प्लांट. सिंपली chemical energy of coal into the thermal energy into the kinetic energy of steam, kinetic energy of steam to the kinetic energy of turbine, and kinetic energy of turbine is finally converted into the electrical energy. So this is how the flow chart of thermal power plant and different stages of energy conversion in thermal power plant. आता हे सगळे असताना या थर्मल पॉवर प्लांट मध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. सो फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे, कंबशन गॅसेस. आता दोन्ही स्टॅक मधून जे काही कंबशन गॅसेस बाहेर पडणार आहेत त्याच्यामध्ये आहेत कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड. हे जे काही कंबशन गॅसेस आहेत दीज आर हार्मफुल फॉर द एन्व्हायरमेंट. हे काय करणार आहे, टेम्परेचर वाढवणार आहे. दोज आर इफेक्टिव्ह फॉर द ग्लोबल वॉर्मिंग. ओके, सो दीज आर द कंबशन गॅसेस अँड दे मेक पोल्युशन. काय क्रिएट करणार आहे, ते पोल्युशन क्रिएट करणार आहेत. हा पहिला प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम, आता या कंबशन मधून जे काही गॅसेस बाहेर पडणार आहेत त्याच्यामध्ये काही सूट पार्टिकल्स असणार आहेत, छोटे छोटे पार्टिकल असणार आहेत. जेव्हा हे सूट पार्टिकल्स एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज केले जातात आणि ते एअर बरोबर मिक्स होतात
आणि जेव्हा आपण ब्रीद करणार आहे ते आपल्या ब्रीदिंग बरोबर आपल्या बॉडीमध्ये आल्यामुळं आपल्यामध्ये रेस्पिरेटरी प्रॉब्लेम क्रिएट करतात. ओके, सो दिस इज द सेकंड प्रॉब्लेम. आणि थर्ड प्रॉब्लेम आहे तो फ्युएल जो काही कोल आपण युज करणार आहे त्याचे जे काय रिझर्व आहे तो लिमिटेड आहे. सो दिस इज द थर्ड प्रॉब्लेम. सो दीज आर द थ्री मेन प्रॉब्लेम्स रिलेटेड विथ द थर्मल पॉवर प्लांट. फर्स्ट आहे तो दॅट इज द पोल्युशन गॅसेस. सेकंड, सूट पार्टिकल्स मेक्स रेस्पिरेटरी प्रॉब्लेम. अँड थर्ड वन इज जो काय फ्युएल कोल म्हणून आपण युज करणार आहे दॅट हॅज लिमिटेड रिझर्व्स on the earth. Okay, so these are the three basic problems related to the thermal power plant and schematic diagram and working of thermal power plant. Okay, so this is all about thermal power plant. आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.